तर हे लोक आम्ही वाण काढतो पण आमच्या मालाच्या ना चोरी होत आहे, त्याच्यामुळे आमच्या धानाचं संशोधन करावं की नाही करावं असं आम्हाला असं वाटतं आहे. दादाजी रामाजी खोब्रागडे हे भाताच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शोधून काढणारे एक कृषी संशोधक. केवळ इयत्ता 3री पर्यंत शिकलेले खोब्रागडे एक अल्पभूधारक शेतकरी होते. 1983 पासून त्यांनी तांदळाचे नवीन वाण बनवण्याच्या प्रयोगाला सुरुवात केली. HMT भात वाणाचे जनक म्हणून त्यांची ओळख. त्यांची 3 जून रोजी पुण्यतिथी. यानिमित्त त्यांचे पुत्र मित्रजित खोब्रागडे यांच्याशी संवाद साधला. माझ्या वडिलांनी 1983 मध्ये पटेल 3 धानाची लागवड केली होती. त्या पटेल 3 धानाच्या प्लॉटामध्ये 2 एकरामध्ये 3 वेगळ्या प्रकारच्या लोंब्या होत्या. त्यांना असं कुतूहल वाटलं की चांगला वाटून जर लोंबाची त्याने वाढ केली. 1983 पासून ते 1989 पर्यंत वाढत केली. मग आमच्या गावात आमच्या मामाला धान दिले, काही शेतकऱ्यांना दिले व्हेरायट्या. खूप वाढत गेली व्हेरायटी. आजूबाजूच्या परिसरामध्ये पुष्कळ वाढून गेल्या आमच्या महाराष्ट्रामध्ये व्हेरायटी. कोणी काढली म्हणून डॉक्टर मोगे साहेब आले 1994 मध्ये. मोगे साहेबांनी आमच्या बाबांना शेतावरती राहत होते. माझे वडील सकाळी उठले की शेतावरती राहायचे. मग डॉक्टर मोगे साहेबांनी आमच्या गावाला आले, माहिती घेतली. अरे तो राहत नाही म्हणे गावामध्ये, शेतावर राहते म्हणे त्यांचे वडील. तर माझ्या वडिलांना त्यांचे ड्रायव्हरने सायकल घेऊन शेतावरती गेले. नंतर त्यांना घेऊन आले. भाऊजीने म्हटलं आमची खोपडी होती आमची तेव्हा. त्याने म्हटलं कुठे बसता बाबा? त्याने म्हटलं मी खोपडीमध्ये बसता का शाळेच्या काय याच्यामध्ये बसता ग्रामपंचायतमध्ये? नाही म्हटलं तुमच्या घरीच बसतो घरीच. ते आमच्या येऊन घरी बसले. डॉक्टर मोगे साहेब, नाना देशमुख आणि काही तळोदीचे शेतकरी आले होते बाबासोबत, त्यांच्यासोबत. त्यांनी मग माझ्या वडिलांकडून 5 किलो व्हेरायटी HMT, काय नांदेड 92, नांदेड चनूर अशा 3 व्हेरायटीच्या शिंदे व्हायच्या फार्मावर घेऊन गेले. आणि त्यांनी 95-96 मध्ये त्यांनी PKV HMT करून केली पंजाब कृषी विद्यापीठाने. म्हणजे सरळ चोरी केली त्या धानाची. नागभीड शहरापासून तळोदी गावापासून पश्चिमेस 7-8 किलोमीटर अंतरावर दादाजींचे गाव आहे. तिथे 2 खोल्यांच्या घरात त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. माझ्या वडिलांनी असे बरेचसे HMT नंतर त्यांनी 8 व्हेरायट्या काढलेल्या आहेत. नांदेड हिरा, नांदेड चनूर, विजय नांदेड, नांदेड 92, दीपक रत्न, काटे HMT, DRK 2. बाबाजी असतानाच मी DRK धुवून काढला आहे. त्याची धानाचे नाव जयप्रकाश नावाने प्रसिद्ध होत आहे. तर आम्ही आता पुन्हा 2 व्हेरायट्या काढलेल्या आहेत. आम्ही नवीन 2 जाती काढलेल्या आहेत, पण त्याने अजून मार्केटिंग केलेलं नाही आहे. तरी माझ्या वडिलांचं एवढं भारतामध्ये नाव गाजलेलं आहे. शासनाला आम्ही विनंती पत्र पाठवले होतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन पत्र पाठवून आम्ही थकून गेलो आहो, पण सरकार काही दखल घेत नाही. आणि वडिलांसाठी आम्ही सुधीर मुनगंटीवारला जाऊन भेटलो आम्ही की सर माझ्या वडिलांना पद्मश्री अवॉर्ड द्या मरणोत्तर. पण त्यांनी म्हणे मुदत गेली म्हणे, आता वेळ निघून गेली म्हणे, आता मिळणार नाही म्हणे पद्मश्री अवॉर्ड. ते असं आमच्यावर अन्याय होत आहे सर. तर आम्ही काय करावं? आम्ही आमच्या माझे वडील दवाखान्याच्या आजारापायी दवाखान्यामध्ये फिरवू नागपूर, चंद्रपूर, बर्मपुरी फिरवू. माझी वडिलाची प्रकृती खालावत गेली. करिता आम्ही शासनाला विनंती पत्र लिहिलं की माझ्या वडिलाच्या नावाने एखादी इथं शासकीय दवाखान्यात देण्यात यावा. सभागृह मागितलं होतं, प्रवेशद्वार मागितलं होतं आणि तलावाच्या सिंचनाची सोय केली पाहिजे घोडझरीच्या. असे 12 महिने पाणी चाललं पाहिजे ह्यासाठी आम्ही विनंती पत्र पाठवलं होतं आम्ही. पण सरकार काय लक्ष देत नाही गरीब माणसाकडे. तरी याची खास शासनाने आमच्या शेतकऱ्यांना म्हणजे आम्हाला कुतूहल म्हणजे लोकांना प्रसिद्धी मिळाली पाहिजे. करिता शासनाने दखल घेऊन जे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यात यावा ही नम्र विनंती. नमस्कार. मुक्काम पोस्ट नांदेड, तालुका नागभीड, जिल्हा चंद्रपूर. ज्या गावामध्ये दादाजी रामाजी खोब्रागडे यांचा जन्म आहे, त्यांचं मूळ गाव आहे, त्यांच्याच गावातला मी एक शेतकरी पुत्र आहे. दादाजी रामाजी खोब्रागडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या कार्याने, त्यांच्या कर्तृत्वाने आज आमच्या गावची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देश पातळीवरती गेलेली आहे. म्हणजे दादाजी रामाजी खोब्रागडे एका सामान्य कुटुंबातला माणूस, एका सामान्य परिवारातला माणूस ज्यांच्या संशोधनामधून एक HMT धान उदयोन्मुखास आलं. आणि सांगायचं HMT धानाबद्दल म्हणजे जेव्हा त्याचा दादाजी रामाजी खोब्रागडे यांनी शोध लावला त्यानंतर शेतकरी लोक त्याचं उत्पादन घ्यायला लागले. आमच्या गावात
ते HMTचे उत्पादन घेऊन असं शेतकरी म्हणतात, तेव्हा कदाचित मी लहान असेन आणि नसेन, पण त्या शेतकऱ्यांच्या तोंडातून ऐकलेल्या ज्या गोष्टी आहेत की त्या काळामध्ये HMTचं उत्पादन घेऊन शेतकऱ्यांच्या परिस्थित्या सुधारलेल्या होत्या. म्हणजे एका अर्थाने दादाजी रामाजी खोब्रागडे यांनी शेतकऱ्यांसाठी त्यांचं ते धान एक प्रकारे वरदानच ठरलेलं होतं. पण कालांतराने असं झालं की त्यांचं जे धानाचं संशोधनाचं पेटंट आहे ते त्यांना मिळालेलं नाही. अशा अनेक पद्धतीने त्याची फसवणूक, म्हणजे याला आपण माहितीचा अभाव म्हणू किंवा याला अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. पण दादाजींच्या परिवाराने त्यासाठी खूप प्रयत्न केले, पण शासनाची पाहिजे तशी त्यांना तो प्रतिसाद मिळालेला नाही. आमच्या गावामध्ये अजितदादा आले होते, उपमुख्यमंत्री जेव्हा होते, राहुल गांधी येऊन गेलेत, पण त्यांच्या कुटुंबाच्या ज्या मागण्या आहेत आमच्या गावामध्ये, आमच्या गावासाठी, गावातील लोकांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी ज्या मागण्या ते करत आहेत त्यांचा पाठपुरावा सरकार अजून करत नाही आहे. सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही आहे किंवा सरकारी कर्मचाऱ्यांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही आहे. तर मला असं वाटते की मी ज्या गावचा नागरिक आहे, दादाजी रामाजी खोब्रागडे यांच्या गावचा नागरिक आहे, तर मला असं वाटते की त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, त्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी आणि आमच्या गावाचा विकास व्हावा, हे मला असं वाटतं. धन्यवाद.